निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर प्रश्नचिन्ह. एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही. पक्षचिन्हासंदर्भात उद्या पुन्हा सुनावणी. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली. निवडणूक आयोगाचा प्रत्येक टप्पा कसा चुकलाय, सिब्बलांनी इत्थंभूत मांडलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. संविधानाने हक्क दिले त्याप्रमाणे जबाबदाऱ्याही दिल्या. आता जबाबदाऱ्या पार पाडण्याची वेळ आली आहे. पुण्यात भाजपच्या तिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांचं तरुणाईला आवाहन. एनडीएच्या खासदारांचा संसदेवर मोर्चा. रांचीतल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ खासदारांचं आंदोलन. राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी. झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजप मैदानात. भाजप पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद. एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून केला निषेध. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची उचलबांगडी. नरेंद्र पाटलांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल. संभाजीनगरच्या वाळूजमध्ये बजाज ऑटो प्लांट समोर प्रशिक्षणार्थींचं काम बंद आंदोलन. 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करूनही डिग्री दिली नसल्याचा आरोप. अमूलसारख्या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट पिशव्यांच्या कारखान्यावर छापा. 4 जणांना अटक. 10,79,000चा मुद्देमाल जप्त. दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री. मुंबईत गणेशोत्सवात वन विंडो क्लिअरन्समध्ये वाहतुकीची आणि पोलिसांची मिळणार परवानगी. मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं आवाहन. जालना आणि चिपळूणमध्ये भटक्या श्वानांची दहशत. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या लहान मुलांचा श्वानांकडून पाठलाग. जालन्यात कुत्र्याच्या हल्ल्यात 10 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी. गडचिरोलीत सर्पदंशाने झालेल्या मुलींच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांचा संताप. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश. शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नसल्यानं संताप. ट्रम्प प्रशासनाचा परदेशी नागरिकांना मोठा दणका. 1,75,000हून अधिक परदेशी नागरिकांचा व्हिसा रद्द. व्हिसाच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्यांचे व्हिसा रद्द. कोलंबियात 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप. इमारती कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. भूकंपात 111 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती.